एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना जनसामान्यांचा नेता म्हणून त्यांची प्रतिमा निर्माण होण्यात मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी विभागाचा मोठा वाटा होता। मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांनी अनेक गरजू रुग्णांवर उपचारासाठी सरकारी मदत दिली। या सर्व कामात मंगेश चिवटे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती। मंगेश चिवटे हे एकनाथ शिंदे यांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू सहकारी मानले जातात। परंतु आता मुख्यमंत्री पदावर देवेंद्र फडणवीस विराजमान होताच त्यांनी या पदावर नव्या चेहऱ्याची नियुक्ती केली आहे। डॉक्टर रामेश्वर नाईक हे आता मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचे विशेष कार्य अधिकारी असणार आहेत। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख म्हणून डॉक्टर रामेश्वर नाईकच काम सांभाळत होते। त्यांना पुन्हा या जागी आणण्यात आले। या पदावर मंगेश चिवटे असताना त्यांनी उत्तमरित्या हा कक्ष सांभाळत सरकारच्या प्रतिमेला उंचीवर नेलं आणि आपल्या कामाची एक वेगळी छाप पाडली। अतिशय चिवटपणे पाठपुरावा करून चिवटे यांनी वैद्यकीय सहाय्यता योजनेची मदत रुग्णांपर्यंत पोहोचवली। एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात नागरिकांना वैद्यकीय सुविधा पुरवण्यात मंगेश चिवटे यांचा कसा मोलाचा वाटा राहिलाय, 2.5 वर्ष त्यांनी हा कक्ष कसा सांभाळला हे आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी माधुरी कुमकर, फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो करा। मंगेश चिवटे यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष कसा सांभाळला हे जाणून घेण्याआधी आपण त्यांच्या आतापर्यंतच्या प्रवासावर एक नजर टाकूयात। मंगेश चिवटे हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील असून पूर्वाश्रमीचे पत्रकार आहेत। त्यांनी मुंबईत अनेक वृत्तवाहिन्यांसाठी वार्ताहर म्हणून काम केलंय, तसंच काही काळ दिल्लीतही पत्रकारिता केली। मंगेश यांचे आजोबा स्वातंत्र्य सेनानी आणि करमाळ्याचे नगराध्यक्ष होते। त्यांचं करमाळ्यात स्वतःचं वृत्तपत्रही आहे। पत्रकार म्हणून पुणे, मुंबई, दिल्लीत काम करत असतानाच त्यांनी गोरगरीब रुग्णांसाठी काम करायला सुरुवात केली। या कामाला शासकीय यंत्रणेची ताकद मिळावी या हेतूने चिवटे यांनी 2015 साली तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाची संकल्पना मांडली। त्यासाठी त्यांनी सतत पाठपुरावा केला। काही महिन्यानंतर ही संकल्पना पूर्णत्वास आली आणि या कक्षाच्या माध्यमातून राज्यभरातील लाखो गरीब आणि अडचणीत असलेल्या रुग्णांना आर्थिक मदत मिळू लागली। पुढे 2017 मध्ये मंगेश चिवटे यांनी पूर्णवेळ आरोग्य क्षेत्रात काम करायचं ठरवलं। त्यावेळी शिवसेनेचे मुख्य नेते आणि तत्कालीन मंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाची स्थापना करून या कक्षाच्या प्रमुख पदाची जबाबदारी घेत कामाला सुरुवात केली। मनामध्ये रुग्णसेवेचं वेड असलेल्या चिवटे यांनी ठाण्यातून सुरू केलेला शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष अल्पावधीतच राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचवला। त्यांच्याच नेतृत्वात महाराष्ट्रातील तब्बल 27 जिल्ह्यांमध्ये या कक्षाच्या शाखा सुरू झाल्या। 2020 मध्ये कोरोना काळात चिवटे यांनी असंख्य गरजूंना मदत केली। कोरोनातील कामगिरीमुळे त्यांना आरोग्य दूत म्हणून ओळख मिळाली। शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून मंगेश चिवटे यांनी केलेल्या कामानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मनात त्यांच्याविषयी खास जागा निर्माण झाल्याचं बोललं जातं। एकनाथ शिंदेंनी बंड केलं तेव्हा गुवाहाटीमध्ये मंगेश चिवटे देखील त्यांच्या सोबत तळ ठोकून होते। त्यांची ही धडपड, तळमळ, प्रामाणिकपणा आणि संवादाची शैली पाहूनच एकनाथ शिंदेंनी त्यांच्यावर विश्वास टाकला। राज्यामध्ये 2022 मध्ये झालेल्या शिवसेनेतील ऐतिहासिक सत्तांतरानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी विराजमान होताच त्यांनी मंगेश चिवटे यांच्यावर मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाची जबाबदारी सोपवली। चिवटे यांच्या नेतृत्वात या कक्षाचं काम आणखी व्यापक झालं। त्यांच्या या कामाची पोचपावती म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची OSD अर्थात विशेष कार्य अधिकारी म्हणून नियुक्ती केली। 2023 मध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या 3ऱ्या टप्प्यातील मराठा आरक्षण आंदोलनावेळी जरांगे पाटील यांच्याशी संवाद साधणाऱ्या शिष्टमंडळात मंगेश चिवटे यांचा समावेश केला गेला। मनोज जरांगे पाटील यांच्याशी संवाद साधणाऱ्या शिष्टमंडळातील चेहरे प्रत्येक वेळी बदलले, पण मंगेश चिवटे कायम शिष्टमंडळात राहिले। कधी मंत्र्यांसोबत जालन्यातील अंतरवाली सराटीमध्ये गेले, तर कधी आमदारांसोबत, तर कधी अधिकाऱ्यांसोबत। चिवटे यांनी सातत्यानं मनोज जरांगे पाटील यांच्याशी संवाद साधला। मुळात पत्रकार म्हणून अनेक वर्ष काम करून आणि मीडियातल्या सर्वांशी चांगले संबंध असतानाही मंगेश चिवटे यांनी कोणतीही प्रसिद्धी न घेता आपली भूमिका पार पाडली। मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान मुंबईच्या वेशीवर नवी मुंबईमध्ये मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा आला, तेव्हा त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी मंगेश चिवटेंना पाठवण्यात आलं होतं। त्यांनी आंदोलनामध्ये यशस्वी मध्यस्थी केली। त्यावेळी मराठ्यांनी विजयाचा गुलाल मंगेश चिवटे यांच्या कपाळी देखील लावला। त्यांना खांद्यावर उचलून घेतलं, त्यामुळे चिवटे यांची एक वेगळी प्रतिमा निर्माण झाली होती। चिवटे हे आरक्षण लढ्यात मनोज जरांगे पाटील आणि राज्य सरकार यांच्यातील दुवा ठरले होते। आता मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षावर देवेंद्र फडणवीस यांनी डॉक्टर रामेश्वर नाईक यांची नियुक्ती केली आहे।
डॉक्टर रामेश्वर नाईक यांनी छत्रपती संभाजीनगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठातून पदवी घेतली आहे. 2014 साली ते वैद्यकीय शिक्षण आणि जलसंपदा विभागामध्ये सल्लागार होते. नंतर त्यांनी धर्मादायी संस्थांमध्ये सल्लागार आणि विश्वस्त म्हणून काम केलं. ऑक्टोबर 2023 मध्ये राज्यातील धर्मादायी संस्थांकडून चालवण्यात येणाऱ्या रुग्णालयांचे नियम करणाऱ्या हेल्प डेस्कचे प्रमुख म्हणून त्यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली होती. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना डॉक्टर रामेश्वर नाईक यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाची जबाबदारी सांभाळली होती. नाईक हे गिरीश महाजन यांच्या अत्यंत जवळचे समजले जातात. त्यांची नियुक्ती होताच मंगेश चिवटे यांनी त्यांचं अभिनंदन करून रुग्णसेवक, रुग्णांचे नातेवाईक यांना पत्र लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. शिवाय रुग्णसेवक म्हणून सुरू असलेला हा प्रवास यापुढेही असाच सुरू राहील असंही चिवटे यांनी म्हटलंय. चिवटे यांनी अतिशय चिवटपणे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाची जबाबदारी पेलून दाखवली आहे. सरकारी काम आणि महिनोमहिने थांब अशी अवस्था आपण सर्वांनी पाहिलेली आहे. त्याच सरकारी व्यवस्थेचा भाग असलेली मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता योजना मात्र अतिशय जलद गतीनं मदत मिळणारी योजना म्हणून नावारूपाला आणण्यात चिवटे यांचा वाटा अतिशय मोठा आहे. प्रत्येक टप्प्यावर अतिशय चिवटपणे पाठपुरावा करून कामास मूर्त स्वरूप देण्याचं काम चिवटेंनी केलंय. यासाठी चिवटे यांच्यासोबत त्यांची टीम देखील अहोरात्र काम करताना दिसायची. रुग्णांना तत्पर सेवा मिळावी, त्यांच्यावरील उपचाराला उशीर होऊ नये म्हणून वैद्यकीय सहाय्यता योजनेसाठीची अंमलबजावणी एका क्लिकवर आणण्याचं काम चिवटे आणि त्यांच्या टीमनं केलं. एकनाथ शिंदे यांनीही चिवटे आणि त्यांच्या टीमला प्रोत्साहन दिलं. त्यामुळेच अडगळीत पडलेला वैद्यकीय सहाय्यता कक्ष सर्वाधिक गर्दी खेचणारा विभाग ठरला. तुम्हाला मंगेश चिवटे यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षात पार पाडलेली जबाबदारी आणि त्यांच्या कार्याविषयी काय वाटतं, तुमचं मत कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि फॉर द पीपलला सबस्क्राईब व फॉलो करायला विसरू नका.